आहे शेपूची भाजी आणि ती सुद्धा गावच्या पद्धतीत बनवणार आहे। त्याच्यासाठी थोडेसे शेंगदाणे भाजून घेणार आहे। गावाला बनवतात तशी बनवणार आहे। आपण जास्त काही भाजणार नाही, थोडासा शेंगदाण्याचा कच्चा पण गेला पाहिजे म्हणून जरासे भाजून घेणार आहे। हे बघा मस्त भाजलेले। आता आपण गॅस बंद करूया। आपण आता भाजी कापून घेणार आहोत। एकदम हिरवीगार भाजी आहे आणि मी तिला साफ करून ठेवलेले आहे। आता मी पिशवीतून बाहेर काढते। ते हिरवीगार आहे एकदम आणि कोवळी पण आहे। थोड्याशा काड्या घेतलेल्या आहेत कोवळ्या। आणि ही शेपूची भाजी पण आयुर्वेदिक आहे, ती हप्त्यातून एकदा तरी आपण खाल्ली पाहिजे। तर मी आज बनवणार आहे। आता मी कापून घेते। हे बघा शेपूच्या भाजीसाठी लागणारं साहित्य। जिरे घेतलेत अर्धा चम्मच, लसूण घेतलाय, 7 ते 8 हिरवी मिरची घेतली, शेंगदाणे घेतलेत आणि मीठ घेतले। आता आपण हे मिक्सरमध्ये थोडं जाडसर वाटून घेणार आहोत। आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे। बघा आता मी थोडं जाडसर वाटण करून घेत आहे। तर हे बघा असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। तर हे बघा आपण असं जाडसर वाटण केलेलं आहे त्याचं। आणि हे बघा कढई ठेवलेली आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकूया। आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे थोडासा। आता मी कांदा टाकून घेतलाय, छोटासा कांदा कापलेला आहे। आता आपण भाजून घेऊया थोडासा। आणि हे बघा भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे। झाली असणार। आता मी झाकण काढून बघते। तर हे बघा झालेली आहे आपली भाजी, सुक्की झालेली आहे, पाणी बिणी त्याच्यामध्ये काहीच नाही। चला आता मी प्लेटमध्ये काढून घेते। तर हे बघा आपली भाजी तयार आहे, शेपूची भाजी आणि चपाती। कसे वाटते नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ओके बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।